गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे तु जनकात्मजा पुरतो मारुतिर्यस्य तं वन्दे रघुनन्दनम्। मनोजवं मारुततुल्यवेगं यतीन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। शुकासारिके पूर्णवैराग्यजासे वसिष्ठापरि ज्ञानयोगेश्वरासे कवी वाल्मीका सारिका मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। अगा विश्वैकधामा तुझा प्रसाद चंद्रमा करू मद पौर्णिमा स्मृतीची जय। कुंडलिक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। राजा विराज प्रभु रामचंद्र महाराज की जय। महारुद्र हनुमान की जय। सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। श्री हनुमान जयंतीच्या उत्सवाला निमित्त करून रामरायाच्या योजनेप्रमाणे त्रिदिवसीय प्रवचनमालेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आज प्रथम दिवस आहे, उद्या आणि परवा हनुमान जयंती आहे। हनुमानाची सेवा प्रवचनाच्या द्वारे आपण करावी, हनुमंताचं कौतुक आपण करावं आणि स्वभक्ताचं कौतुक झालेलं पाहून भगवान रामराय आपल्यावर प्रसन्न होते। हे श्रद्धेने लक्षात घ्यावं आणि हनुमंताच्या संबंधाने आपण काय चिंतन विवेचन करू याकडे लक्ष द्यावं। योजना रामरायाची आहे आणि हनुमंताच्या निमित्ताने काही थोडीशी शब्दसेवा करण्याचं भाग्य मला लाभलं आहे। आयोजकांचे त्याबद्दल धन्यवाद करते। भगवान रामराय श्री हनुमंत यांच्या श्रीचरणांना वंदन। सकल स्थानीय देवतांना नमस्कार, सकळ संत सत्पुरुषांना नमस्कार आणि आपण भाग्यवंत श्रोता बंधू भगिनी आपणा सर्वांना सप्रेम अभिवादन। यानंतर प्रवचनाला प्रारंभ करू। आज काही विशेष आनंद होतो आहे। या ठिकाणी आपल्या ह्या सभेमध्ये दोन फार सत्पुरुष अशा आचार्यांचा लाभ झाला आहे, उपस्थित आहे। पहिले आहेत भागवतकार, कीर्तनकार, रामकथाकार असे प्रसिद्ध परमश्रद्धेय राघवेंद्र बुवा देशपांडे रामदासी। सज्जनगडात समर्थांच्या सेवेत असतात आणि सतत कुठेतरी भागवत पारायण कीर्तन सुरू असतं। एवढ्या व्यस्ततेतून ते आज आपल्या प्रवचनमालेमध्ये उपस्थित आहेत। त्यांचे आपण उपकार समजू, नुसते उपकार समजून थांबत नाही। त्यांनी ही प्रवचनमाला हनुमंताची सेवा उत्तम प्रकारे करून साजरी करून याबद्दल कृपावंत होऊन आशीर्वाद द्यावा। दुसरा असाच प्रसिद्ध एक श्रोता आपल्याकडे उपस्थित आहेत, डॉक्टर दामले आयुर्वेदाचार्य आहे। भागवताचार्य म्हणून दुसरे आयुर्वेदाचार्य। भागवत ऐकायचं बळ आपल्याला हे देतात।
शरीर माध्यम खरं धर्मसाधन. धर्मसाधन शरीर आहे. ते चांगलं नसेल तर परमार्थामधल्या कोणत्याही तपालिक क्रिया करणं जमत नाही. आपल्या शरीराला धर्मसाधन म्हणून तंदुरुस्त ठेवण्याची जबाबदारी ज्यांनी आपल्या जीवन कार्यक्रमात स्वीकारली आहे ते आयुर्वेदाचार्य दामले सर यांना मी वंदन करते. आणि ते श्रोता म्हणून दामले माझं फार मोठं भाग्य आहे. मोठ्या दर्जाचा श्रोता समोर असला की त्याच्याकडून उत्तम स्फुरण प्रेरणा प्राप्त होतं आणि त्याला बोलायला अडचण जात नाही. दोन आचार्यांना धन्यवाद देते आणि ज्यांनी कृपादृष्टी माझ्याकडे प्रवचनाच्या काळात पाहत राहून अशी त्यांच्या श्रीचरणांना प्रार्थना करते. त्रिदिवसीय प्रवचनमाला. प्रवचनाचा विषय जाहीर झाला आहे. रामदास स्वामी विरचित भीमरूपी स्तोत्र. भीमरूपी स्तोत्र खूप आहे. 11-12 स्तोत्रे. त्यातलं आपण निवडलेलं स्तोत्र नेहमीच आपल्या पाठात तेच आहे. भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती वनारी अंजनी सूता रामदूता प्रभंजना असा त्यातला पहिला श्लोक आहे. हे स्तोत्र 15 श्लोकी आहे. त्यात 15 श्लोक आहेत. 15 श्लोक हनुमंताच्या वर्णनात्मक आहे. आणि काही वर्षापूर्वी आम्ही जे स्तोत्र हे म्हणत होतो त्याच्यामध्ये 16 श्लोक आहेत. तो श्लोक याच्यातून आता वगळण्यात आला आहे. खरंच श्रुती वाचक तो आहे. ऐसे हे स्तोत्र महात्म्य पठती जपती सदा असा 15व्याच्या आता जो 15वा श्लोक आहे त्याच्या आधीचा हा श्लोक आहे. 16 श्लोकात्मक आहे. ओघात वेळ येईल तेव्हा मी तो म्हणेन आणि त्याच्याही विवेचनाला थोडा न्याय देईल. हनुमंताचं स्तोत्र. साक्षात शंकराचा अवतार मारुती कधी माझी तेची झाली रामदासांची मूर्ती. रामसेवेसाठी भगवान शंकराने मारुती अवतार धारण केला. ते त्रेतायुगातली गोष्ट आहे. कलियुगामध्ये सुद्धा रामसेवा हनुमंताची पूर्ण झाली असं त्यांना वाटलं नाही. म्हणून सेवेसाठी हनुमंत पुन्हा एक सगुण साकार रूप घेऊन या भूतलावर आले. ते सगुण साकार रूप हनुमंताचा अवतार आपण त्याला म्हणतो. ते म्हणजे सद्गुरू समर्थ रामदास स्वामी. म्हणजे रामदास स्वामींचं मूळ रूप महादेव हे आहे. ताबडतोब आधीचं रूप हनुमंत आहे. आणि तिसऱ्या रूपामध्ये रामसेवेसाठी धारण केलं गेलेलं रूप रामदास स्वामी असं आहे. त्या रामदास स्वामींनी खूप काव्य तयार केलं. रचना खूप केली. या सर्व रचनांमध्ये हनुमंताच्या वर्णनपर स्तोत्रे पण खूप केली. त्याला हनुमंताचे स्तोत्र असंच म्हणायचे. हनुमंताचं एक नाव भीमरूपी असं आहे. म्हणून हनुमंताच्या स्तोत्रांना भीमरूपी स्तोत्रे असं म्हणतात. आणि आपण जे प्रस्तुत स्तोत्र आता विवेचनाला निवडलं आहे त्याचा प्रारंभ भीमरूपी या शब्दानेच आहे. असं भीमरूपी स्तोत्र आपण ऐकायचं ठरवलं आहे. हनुमंताची रामसेवा प्रख्यात आहे. दास दक्ष स्वामी पक्ष निज काल सारथी वीरदोर शिरदोर दत्त भेद मारुती समर्थांनी केलेली सवाई आहे. हनुमंत शिरदोर नाही कोणाचा
त्याला घेईल, त्याच्या बुद्धिमत्तेशी तो जुळणार नाही आणि तो सगळे सल्ले फक्त रामरायाचे ऐकतो. बाकीच्यांना तो मानित नाही, बाकीच्यांना जुमानित नाही. अत्यंत बलवान पराक्रमी असं त्याचं एकूण आयुष्य चरित्र आपण सगळे जाणता. त्याची आपल्याला आज थोडीशी स्तोत्राच्या द्वारे स्मृती गायची आहे. थोडंसं प्रास्ताविक. समर्थ रामदास तपश्चर्येला नाशिकच्या टाकळी क्षेत्रात गेले. 12 वर्षापर्यंत गायत्री पुरस्करण केलं आणि रामनामाचा जप केला. त्यांच्या साधनेचे हे 2 भाग. 12 वर्षे ही तपश्चर्या हे साधन झालं. आता फार थोडे दिवसामध्ये रामरायाला नाशिकला जाऊन रामरायाला परवानगी मागायची. इतक्या जवळपर्यंत पुरस्करण पूर्ण झाले. ते नदीमध्ये उभे राहून पाण्यात कमरेपर्यंत पाण्यात उभे राहून पुरस्करण करीत असत. ज्या दिवशीच झालं पुरस्करण, पाण्यातून बाहेर आले. यानंतर स्नानादी काय औपचारिकता असेल ती पूर्ण केली. स्नानादिकाच्या नंतर काय संध्यावंदन आहे, काही आराधना प्रकार आहे, ते करण्यासाठी नदीच्या काठावर येऊन बसले. ते भीमरूपी स्तोत्राचं प्रास्ताविक आहे असं लक्षात घेऊन ऐकू आपण. काठावर बसले, मांडी घालून, आसनावर मांडी घालून बसले आहेत आणि आता काय आम्हिकाचा भाग आहे तो प्रारंभ करायचा. एवढ्यामध्ये त्यांना श्रीराम जयराम जय राम हा मंत्र ध्वनी ऐकू आला. त्यांनी भोवती पाहिलं. तिथे कोणीही माणूस नाहीये, पण मनुष्य आवाजाने मंत्र म्हणणं झालेलं. कुठून आवाज आहे? उजवीकडे डावीकडे मागे वळून असं सगळं पाहिलं. कोणी व्यक्ती नाही दिसली. पुन्हा मी कानोसा घेतला, कान जरा सूक्ष्म केले, आवाज कुठून येतो आणि त्यांना समोरच्या झाडावरून हा मंत्र जप ऐकू आला. त्या झाडावर कोण होतं? फांद्यामध्ये पालवीमध्ये जरा लपल्यासारखं होतं तर म्हणणारा कोण आहे. पण यांनी पुन्हा ते प्रयत्नपूर्वक पाहिले. हा जप करणारा कोण व्यक्ती वर आहे? तर त्यांना एक मोठं वानर दिसलं. फार धष्टपुष्ट, अतिशय विशाल काय असं वानर दिसलं आणि ते वानर म्हणत होतं श्रीराम जयराम जय जयराम. ते पाहिल्यावर म्हणतात, त्रेतायुगात मी श्रीराम जयराम जय जयराम म्हणत होतो. मारुती म्हणतोय स्वतः. युग निघून गेलं, दुसरं युग निघून गेलं. रामरायांनी मला मागे ठेवलं आहे लोकांच्या उद्धारासाठी. तो मी फिरत फिरत या टाकळी क्षेत्राला आले. कारण या जगाच्या कार्यासाठी मला माझ्या त्या सगुण साकार अवताराचा फार उपयोग नाही. म्हणून या काळामध्ये उचित ठरेल असा विग्रह मला धारण करणे गरज आहे आणि तो माझा विग्रह आता तप करीत बसलेला आहे. त्याची तपपूर्ती झाल्यावर तो कार्यामध्ये प्रविष्ट होईल. तो मीच आहे साक्षात. आणि म्हणून मला त्याला काही आशीर्वाद देणे आहे, त्याला काही प्रेरणा देणे आहे, त्याला काही कार्याची दीक्षा देणे आहे. आणि म्हणून मी या झाडावर आहे. त्याचा तप पूर्ण होता. समर्थांनी पाहिलं ते भव्य दिव्य विशाल काय वानर पाहिलं.
अस्खलित म्हणतोय श्रीराम जय राम जय राम. त्या वानराचं म्हणजे श्री हनुमंताचं जे रूप समर्थांना दिसलं, त्यांनी पाहिलं नाही म्हणायचं, त्यांनी पाहण्याचा प्रयत्न नाही केला. हनुमंताने स्वतःला दाखवण्याचा प्रयत्न केला आणि म्हणून त्यांना ते दिसलेलं, ते जसं दिसलं तसं तसं वर्णन त्यांनी त्या वानराचं सुरू केलं. जसं क्रिकेट खेळाची कॉमेंट्री करणारा जो असतो तो प्रत्यक्ष पाहतून वर्णन करतो. तो कोण गडी खेळतोय, त्यांनी कोणीकडे टोलवला आहे, तो 4 रन देणार आहे का 6 रन देणार आहे, तो कॉमेंटेटर पाहतो आणि तसं तसं सांगतो. तो गडी कसा धावला, बाकीचे गडी कुठे उभे आहे, बॉलिंग कोण करतो आहे, या सगळ्याचं आखो देखा हाल त्याला मराठीत म्हणतात. तो ते कॉमेंटर करीत असतो. अगदी समर्थांना जसा तो हनुमंत दिसला ते आखो देखा वर्णन करतात. त्यांना दिसलेलं रूप कसं आहे ते या भीमरूपी स्तोत्रामध्ये 15 श्लोकात सांगितलं. जेव्हा माणसाचं नाव कळलं, रूप कळलं, त्यावेळेला त्याच्या चरित्राचंही स्मरण होतं लक्षात घ्या. खूप विशाल काय असं रूप दिसलं, त्याचं नाव हनुमंत मारुती आहे असं कळालं. आणि त्रेतायुगात रामाच्या सोबत असलेला जो हनुमंत, त्याचं सगळं गुणकार्य यांना आठवायला लागलं. म्हणून त्याच्याकडे पाहताय, त्याचं वर्णन लिहिताय. वर्णनात रूपाचं वर्णन आहे, वर्णनामध्ये गुणांचं वर्णन आहे, वर्णनात कार्याचं वर्णन आहे, त्याच्या उपासनेचा फलक आहे हेही वर्णन त्या हनुमंताकडे पाहून समर्थ करतात. पहिल्या प्रथम जर काही लक्षात आलं असेल तर सर्वसाधारण वानरांच्या पेक्षाही फारच मोठं वानर ते अगदी पहिल्यांदा लक्षात आलं. एका फांदीवर 5-7 वानर मावतात, सर्वसाधारण माहीत आहे आपल्याला. या एका फांदीवर एकही वानर मावत नाही. एवढं हे विशाल काय वानर आहे, विशाल मोठा अगडबंब. या अर्थाने संस्कृतामध्ये भीम शब्द आहे. म्हणून यांच्या मुखातून त्याच्या वर्णनाचा पहिला शब्द निघाला भीमरूपी. दर्शनच तसं आहे. आणि हनुमंत स्वतःच्या मोठेपणाने प्रकटाय लक्षात ठेवा. आधी लहान आहे, मग रामदासांना आपलं मोठं रूप दाखव असं नाही. मोठ्या स्वरूपाने समर्थांच्या पुढे हनुमंत प्रकट आहे. भीमरूपी विशालकाय हनुमंत फार मोठे आहे. जेव्हा पांडव स्वर्गारोहणाला निघाले त्याच्यात थोडीशी आधीची कथा आहे. भीमाने विचार केला बद्रीनारायणाच्या पलीकडे काय आहे, हिमालय पाहून घ्यावं. कारण आपला मार्ग हिमालयातून आहे, ते पाहायला भीम निघाला. बद्रीनारायणाचं दर्शन घेतलं आणि हिमालय चढायला तिकडे भीम चालले. ते चालले त्यावेळेला वाट मोकळी, खडकाळ, डोंगराळ आहे, अडचणी फार आहे. चाला भीम आहे, पराक्रमी चालत आहे. चालत चालत गेले, महत्वाचे डोंगर मागे पडले आणि हिमालयाचा मुख्य भाग सुरू झाला. आता तिथून थोडीशी वाट आहे, त्या वाटेतून पुढे सरकायचं आहे. त्या वाटेमध्ये एक वानर बसलेला होता.
आणि भीम म्हणतात कोणाला ओलांडून जाणे शास्त्रात पसंत नाही. म्हणून हे वानरच म्हटलं भीमाने, हे वानरा तुझी शक्ती आवरून घे. हनुमानाने नोंद नाही, दखलच नाही. तो तसाच रामचिंतनात मग्न आहे. तो रामचिंतनात मग्न आहे हे भीमाला लक्षात नाही आलं. त्याला वाटलं झोपलं ते वानर. त्याने पुन्हा हलवलं, पुन्हा हाक मारली. वानरा शक्ती आवर, मला पलीकडे जायचंय. माझ्या संस्कृतीप्रमाणे मी तुला ओलांडून जाऊ शकत नाही. शेपटी आवरून घे. आवाज मोठा केला, शेपटी आवरून घे. शेपटी आवर. आता वानर लागू झालं आणि ते म्हणते मी आता म्हातारा झाले. शेपटी पसरणं त्यात सोपं आहे. आपल्याला घरात पसारा करणं सोपं असतं, आवडणं पसारा करायला बुद्धी नाही लागत, आवरायला बुद्धी लागते. आणि म्हणून आवरणे कठीण आहे. बिना बुद्धीचे काम सोपे. लहान पोरं पसारा करू शकतात. आवरण्याला वेगळी ताकद, बुद्धीची शरीराची दोन्ही ताकदी पाहिजे. मी आता म्हातारा झालो, ती शेवटी पसरली तर गेली. आता आवडता नाही येत मला, नाही जरूर पण मला पलीकडे जायचंय. मग तू उचलून शेवटी बाजूला ठेव. भीमाने विचार केला आपल्याला पलीकडे जाणं महत्वाचं आहे. हा वानर कसा आहे काय पाहायचं आपल्याला. दोन हाताने शेपटी धरली. ती भीमाच्याने उचलली नाही. एवढी जड शेपटी त्या वानराची. शेपटी जर एवढी जड आहे तर वानर तेवढा जड आहे. कोण वानर आहे? कोण आहे तू? मला शेपटी उचलत नाही. केवढा आहे तू? काय ते मध्ये पसरला. आणि हनुमंत भीमाला म्हणताय तू या वाटेने पुढे जाऊ नये म्हणून तुझा मार्ग रोखण्यासाठी मी जाऊन. तू कोण माझा मार्ग रोखणारा? त्या हनुमंताने सांगितलं की तुझा थोरला बंधू आहे, तुझा मोठा भाऊ आहे. आणि धाकट्या भावाच्या सुरक्षेची मला काळजी आहे म्हणून मी रस्ता अडवून बसलो आहे. भीम विचारतात कोण तो? माझा मोठा भाऊ. माझा मोठा भाऊ धर्मराज युधिष्ठिर आहे. तू कोण मध्ये आला? त्याच्याही पेक्षा मी मोठा, पण मी तुझा सख्खा भाऊ, तुझ्याहून मोठा आहे. हनुमंताने परिचय दिला. हनुमंताचं स्तोत्रात वर्णन आहे. तो वायूचा पुत्र आहे. वायुपुत्र हनुमान आहे आणि भीम वायुपुत्र आहे. लक्षात ठेवा. एकेका देवतेपासून हे पांडव जन्माले आहेत. त्यात वायुदेवतेपासून हनुमंताचा जन्म, भीमाचा जन्म आहे. आणि हनुमंत तर वायूचा पुत्र आहेच आहे. दोघे वायुपुत्र आहेत. त्रेतायुगात हनुमंत आहे, द्वापरात भीम आहे. म्हणून हनुमंत म्हणतात मी तुझा थोरला भाऊ आहे. परिचय करून दिला सगळं. तुझी शेपटी एवढी मोठी, एवढी जड, तू किती मोठा, किती जड. आता दिसतो यापेक्षा फार मोठा आहे. तेव्हा भीम म्हणतात मला माझ्या मोठ्या भावाचं ते मोठं रूपच पाहावं वाटते, ते दाखव. हनुमंत मोठे झाले, काया वाढत चालली. पाहतोस ना भीमा, बस एवढाच मोठा आहे, नाही आणखी मोठा आहे. किती मोठा? हनुमंत पुन्हा मोठे झाले, पुन्हा मोठे झाले. संपलं का तुमचं मोठेपण? माझं मोठेपण नाही संपलं, पण तुझ्या डोळ्यांना त्याहून मोठेपण सहन होणार नाही. म्हणून आता याहून मोठा मी होत नाही. एवढी
बसलेल्या संतांना झाडावरून त्या हनुमंताने आपली भीम पाया दाखवली. भीमरूपी महारुद्र 11 रुद्र आहेत. रावण शंकर भक्त आहे. त्याने अभिषेक करायचा ठरवलं कमळांचा. 108 कमळ वाहून अभिषेक पूजा करायची. आणि ते पाहून सगळी पूजेची तयारी. रावण लंकाधीश राजा मोठा, खूप भव्य दिव्य तयारी आहे पूजेची. कमळे आणली आहे. भगवान शंकर रावणाच्या शिवभक्तीची परीक्षा घेतात. त्यांनी 1008 कमळे मोजून ठेवलेली होती आणि शंकराने त्याची 10 कमळे पळवली. पाहू हा पूजा कशी करतो. ओम नमः शिवाय म्हणून तो एक एक कमळ वाहतोय आणि संख्या मोजतोय. 1000 कमळ आणून ठेवली होती. आता का कमी पडतात? कुठं गेली 10 कमळे? जाऊ दे. मला नाही फार चिंता. माझं हे पण डोकं म्हणजे एक एक कमळ, शिर कमळ याला म्हणतात. 10 डोकी म्हणतात. 1000 कमळातली 10 कमळे कमी पडली. त्यांनी एक आपला मस्तक छाटलं, पिंडीवर पाहिलं. दुसरं कमळ व्हायचं, दुसरं डोकं छाटलं, कमळ वाहिले. असे शिवाच्या पिंडीवर रावणाने 10 शिरे वाहिली. शंकर अत्यंत प्रसन्न झाले. काय पाहिजे? आत्मलिंग पाहिजे, देतो. प्रसन्न झाले. शंकर वर दिले. मला ती कथा पूर्ण नाही न्यायची. त्रेतायुगात रावण संहारासाठी विष्णूने राम अवतार घेतला. विष्णूचे भक्त, विष्णूचा सखा महादेव आहे. दोघे सारिखे सारिखे. विश्वनाथ विठ्ठल सखे. सखा शब्दाचा अर्थ समान ख्यायते इति सखा. ज्या दोघांचं वर्णन एक समान असतं त्यांना एकमेकांचे सखे म्हणतात. महादेवाचं विष्णूचं वर्णन अगदी एकच आहे. महादेवाला विश्वनाथ म्हणतात आणि याला जगन्नाथ म्हणतात. काय फरक आहे वर्णनात? महादेवाच्या हृदयात विष्णू आहे, ते विष्णू भक्त आहे. आणि विष्णू महादेव भक्त आहे, महादेव विष्णूच्या हृदयात. दोघे सारिखे काहीच फरक नाही. नामदेवाच्या अभंगात छान वर्णन आहे. एवढा पण नाही वेळ घालून ऐकू आला. दोघे सारी असे ते सुखे. शंकराने राम अवतार झाल्याबरोबर सेवेसाठी जायसाठी अवतार घ्यायचं ठरवलं. कोणत्या रूपाने जायचं? माणूस म्हणून जर गेलो तर रामही माणूस म्हणूनच आले. माणसाने माणसाची काय सेवा करायची? मोठ्याची सेवा करावी. मग मी रामाच्या बरोबरीचा झाले. सेवा करणं जमणार नाही. राम माझ्या हातून सेवा घेणार नाही. मग मी माणूस नाही, पण माणसासारखा होतो. ज्याच्या माणूसपणाची शंका, नरपणाची शंका, त्याला वा नर म्हणतात. वा म्हणजे शंका किंवा नर किंवा नराच्या जवळ असं रूप घ्यायचं ठरवलं. मी वानर होतो. वानर झाल्यावर वस्त्रांची गरज नाही, म्हणून धुतले का नाही, स्वच्छ निघाले का नाही, इस्त्री करायची भानगड नाही, वस्त्रच. माणूस झालो तर राहायला घर पाहिजे. मग सफेदी खराब झाली, भिंतीचा पोपडा पडला, दुसऱ्या कोणी एन्क्रोचमेंट केलं, त्याच्यावर केस करा, छप्पर गळायला लागलं, दुरुस्ती करा, टॅक्स भरा,
भानगडी किती आपलं घर असलं म्हणजे घरच नको, वानरांना घर नाही. एका पावसाळ्यात वानर फार भिजले. त्यांच्यातला जो पोक्त वानर तो म्हणाला, पुढच्या पावसाळ्याच्या आधी आपण आता घर बांधून घेतले. आणि हे युगानुयुगे काळ गेला आहे. वानरांनी अजून घर नाही बांधलं, कावळे बांधतात, चिमण्या बांधतात, बाकी पक्षी बांधतात. वानरांना घर नाही, बांधूच शकत नाही. त्याने बांधत शंकराने ठरवलं घर नको. याप्रमाणे घर नको म्हणून मी माणूस, घर पाहिजे म्हणजे माणूस, कपडे पाहिजे. माणूस शिकल्याची त्याला किंमत नाही. मग मी शाळेमध्ये 25 वर्ष घालव तर आम्हाची सेवा करू, शिकणंच नको. बाकीचे सगळे शिकतील, मला शिकायचं नाही म्हणून मी नरक होत नाही. माणूस प्राणी असा आहे की त्याने शिजलेलंच अन्न खावं, त्याची शरीर रचना शिजलेलं अन्न पचवता येईल अशीच आहे. गुराढोरांच्या शरीराची रचना म्हणजे त्यांच्या शरीरातील उष्णता इतकी आहे की कच्चं अन्न त्यांच्या उदरात शिजू शकतं. माणसाला तेवढं शिजवायची ऊर्जा नाही पोटामध्ये. आणि म्हणून अर्ध पचवलेलं म्हणजे शिजवलेलं अन्न माणसाने पोटात भरावं. उरलेलं पाचनाचं पक्व करण्याचं काम उदर करतं. माणूस झालो तर अन्न शिजवून खावं लागेल. शिजवून खायचं काही विकत आणावं लागेल, म्हणून पैसा लागेल, म्हणून नोकरी करावी लागेल. मी रामसेवेला चाललो तर नोकरी करावी लागेल. शिजलेलं अन्नच नको, नाही गेलं. बरं, कोणी दुसऱ्याने शिजवून दिलेलं चालेल, नाही, शिजवलेलं अन्नच नको. कोणी शिजवलेलं नको, मी शिजवणार. असा निरंकारी जो होतो स्वतःच्या चरितार्थासाठी त्याचा चरितार्थ भगवान चालला. अनन्याश्चिंतयन्तो मां ये जनाः पर्युपासते तेषां नित्यमयुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. अहंकाराचा त्याग, स्वतः काही करायचं ना. म्हणून वानरांच्यासाठी दरवर्षी वसंत ऋतूच्या दरम्यान पालवी फुटते. आपल्या सावलीसाठी नाही, त्यांचं खाद्य. झाडांना पालवी फुटते, विशिष्ट प्रकारची फळे येतात. तो देव त्यांच्यासाठी निर्माण करतो, ते मस्त खातात. या मानवाला लागणाऱ्या जेवढ्या गोष्टी आहेत त्याच्यात वेळ घालवला तर रामसेवेला वेळ कोणता द्यायचा? झाली ना सेवेची वेळ, चल नाही एवढं शरताला इस्त्री करतो. इस्त्री महत्वाची का रामसेवा महत्वाची? नाही, आता 11वीत 1च वर्ष आहे, 12वी झालं की जातो सेवेमध्ये. तुला तुझं 12वी शिक्षण महत्वाचं आहे का रामसेवा महत्वाची? यातलं मानवाला जे पाहिजे यातलं मला काहीही नाही घ्यायचं. आणि म्हणून देह धरून वानरे अखंड राज्य विमुक्त राज्य रावणा श्री राम राम हे म्हणा. वानरी देह धारण केला आणि काय त्याच्या पराक्रमाचा परिणाम आहे? रामाला राज्यातून मुक्त करून टाकला, म्हणजे हाकलून दिला. त्याचं राज्यपद केलं, विमुक्त राज्य रावणा. रावणाला राज्यातून सोडवून टाकला. तो नाही आता इथं परत आला. जगात राजा राम आहे आणि राम त्याला म्हणेल तो राजा आहे. म्हणून आता सरळ हो बाजूला वानराचं रूप देऊन रामसेवा इतकी केली की राज्यामधून निष्कासित केलं त्याने रावणाला. या प्रकारे तो वानर झाला. तयारी सांगली, मला कुठं यायचं म्हणजे सुटकेस व्हायला 4 दिवस लागतात. आता याला वानर होऊन
नाही तर सुटकेसच नको वाटतं, एखादी पिशवी पण जाण्याची लगबग सुरू झाली. तर महादेवी पार्वती विचारते, कुठली तयारी, कुठं निघाला? मी महारुद्र शब्द सांगते, रामसेवेला चाललो. माझ्या सख्याने राम अवतार घेतलाय, दैत्य संहारासाठी, धर्म स्थापनेसाठी. मदतीला मला जायचंय. कोणते दैत्य मारायचे तुम्हाला किंवा रामाला? रावण मुख्य मारायचा. मग रावण मारण्याला तुम्ही रामाला मदत करायला जातात. तुम्हाला शोधतं काय हे तुम्हाला नाही शोधत. शोधण्याचा काय प्रश्न आला? त्यांनी आपली 10 शिरे तुमच्या पिंडीवर कमळ म्हणून वाहिली. एवढा त्याग करून तो तुमचा भक्त आहे आणि त्याला मारण्यासाठी तुम्ही रामाला मदत करायला जाता, हे नाही योग्य. हे तुमच्या कसं नाही लक्षात आलं? देवी, हे सगळं माझ्या छान लक्षात आलं. मी 11 रुद्र असणारा महादेव आहे. त्याने त्याला डोकी वाहिली आहे. 11 वेळा वाहिलं नाही, 11वा रुद्र असंतुष्ट आहे रामावर. आणि तो असंतुष्ट जो 11वा रुद्र आहे, तो 11 रुद्रांमध्ये सर्वश्रेष्ठ आहे. तो महारुद्र आहे. पराक्रमामध्ये, सामर्थ्यामध्ये 11वा रुद्र सर्वश्रेष्ठ आहे. तो 11व्या रुद्राला महारुद्र म्हटलं आहे. तो 11वा रुद्र मी हनुमंत म्हणून रामसेवेला जातो. पार्वती गप्पच झाली. दाजीत फारच बरोबर, काही शंका घ्यायचं कारणच उरलं नाही. आणि हनुमंत वारेसाठी, अवतार घ्यायसाठी महादेव निघाले. मग तुम्ही कधी येणार आहे? रामसेवा पूर्ण झाली, रामाने जा म्हणून आज्ञा केली ती येणार. ती कधी मिळेल मी सांगू शकत नाही. मग तोपर्यंत कैलासावर मी एकटी, काय बिघडलं नाही. इतका काळ मी एकटी नाही राहणार. मी तुमच्या सोबत येणार. तुझ्याकडे लक्ष देऊ का रामसेवा करू? नाही, मी रामसेवेत तुमच्या सोबत राहील. तुमच्या सेवेत अडकाठी आणणार नाही. तनु शिव शक्ती असे उच्च जाते, इति भाग्यवर्ण तिया अंजनीचे. तुम्ही वानराचं पूर्ण शरीर व्हा, तुमचं शेपूट मी होते. तुमची शक्ती असणारी मी पार्वती वानर रूपात तुमच्या शक्तीचंच काम करीन. आणि वानराची उड्या मारण्याची किंवा सगळी कामे करण्याची जी शक्ती आहे ती त्याच्यात शेपटीतच आहे. लक्षात ठेवा. त्याला शेपटी नसेल तर तो उड्या नाही मारू. त्याचं संपूर्ण बळ शेपटामध्ये आहे. शक्ती असे उच्च जाते. शक्ती रूपाने पार्वती त्याच्या शेपटात विराजमान आहे. अशी ही महादेव पार्वती जोडी रामसेवेसाठी आली. महारुद्र 11वा रामाकडून असंतुष्ट राहिलेला आहे. म्हणून रामाच्या विरुद्ध लढाई लढायला काही अडचणच नाही. मोठं शरीर धारण केलं भीमरूपी महारुद्रा. सूर्य गिळायला गेला जन्मल्याबरोबर. कोण गिळायला, काय झालं, गडबड झाली ती सगळ्यांना माहिती आहे. प्रकारची नाही सांगत. इंद्राकडे तक्रार गेली, कोणीतरी सूर्याला गिळायला. कोण आलाय? एक वानरासारखं पिटू दिसतंय. आणि इंद्राने इंद्रपुरीतून अमरावतीहून वज्र फेकून मारलं. माझी अमरावती नाही बरं काय, आमच्या अमरावतीत वज्र फेकत नाही. त्याने आपल्या अमरावतीतून वज्र फेकलं, हनवटीला घाललं. जखम फार झाली, जरा मूर्छित झाल्यासारखा झाला आणि तो पडला जमिनीवर, आकाशातून पडला. बाकी वानर गोळा झाले आणि
अंजनी केशरीकडे वार्ता पोहोचली, ते तिथे आहे. तो वायुपुत्र आहे, पण वायू तिथे उपस्थित झाला. आणि वायू संतापला, देवाला माझ्या पोराला कोणी जखम केली, बंदच करतो सगळ्यांचं जीवन. आणि वायूने प्राणवायू रोखून टाकला. सगळे कासावीस झाले, गुदमरायला लागले. आत्ता म्हणतात का थोड्या वेळाने अशी गती झाली. इंद्राकडे वार्ता गेली, त्या पोराला लागलं तर त्याच्या बापाने वायू रोखून टाकला. संपूर्ण ब्रह्मांड संपायची वेळ आली. काहीतरी त्या वायूची समजूत घाला. सगळ्या देवांच्या सोबत इंद्र, नारायण सुद्धा त्या अंजनीच्या अंगणात उपस्थित झाले. सर्वात प्रथम इंद्राने सांगितलं, माझ्या वजनाने गायला झाला का, त्याला तर बरा करूनच देतो, पण माझ्या वज्रासारखं कोणतंही कठीण शस्त्र याच्या शरीराला घाव घालू शकणार नाही, असा वर देतो. त्याचं शरीर माझ्या वज्रासारखं अभेद्य होणार. वज्र हनुमान त्याला तेव्हा म्हणायला लागले. त्याचं नाव पडलं. वज्रासारखं शरीर असलेला हा हनुमान नावाचा वानर, भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान, वायूचा पुत्र म्हणून त्याचं नाव मारुती आहे. मरुतः अपत्यम पुमान इति मारुती. पुरुष रूपाने वायूच्या पोटी शंकर जन्म घे. वायू सुद्धा आहे, ते वायू पुत्र आहे. आणि याप्रमाणे तो तयार झाला, वज्र शरीरी झाला. हनुमंताला यानंतर एकदाच चौथा मार लागलाय, तथा येईल तेव्हा सांगेल. आणि याप्रमाणे वज्र शरीरी. विष्णूने पुष्कळ काही काही दिलं. इंद्राने दिलं, चंद्राने दिलं, सूर्याने दिलं. माझ्यासारखा तेजस्वी म्हणजे तो त्रिभुवनावर प्रकाश देईल असा नाही तेजस्वीचा. दुसऱ्यावर छाप पाडण्याच्या सामर्थ्याला तेज म्हणतात. आपण कोणाच्याच इम्प्रेशन मध्ये नाही घालतो, आपल्या इम्प्रेशन मध्ये दुसऱ्यांना ठेवायचं, या सामर्थ्याला तेज म्हणतात. तेज म्हणजे प्रकाशाने डोळे दिसतात, तसे सगळ्यांच्या बुद्धी सुद्धा दिपून जातील याच्या पुढे. असा तेजस्वी हनुमान भारत पराक्रम. सगळ्या देवतांनी त्याला वर दिले. स्वतः जन्माला तोच त्याच्या कमरेला सोन्याचं कवटी नाही, लंगोटी सोन्याची आहे, गळ्यात सोन्याचं यज्ञोपवीत आहे. रामायण अंजनीने हनुमंताला सांगितलं कशासाठी हा पाठ थोड्या करायचा. ऋषींच्या तक्रारी सुरू झाल्या, पोराला आवडा नाही तर आम्ही याला शाप देऊ. अंजनी मातामध्ये या पोराला आवडणाऱ्या 2 गोष्टी सांगितल्या पाहिजे. सगळ्यात उत्तम गोष्ट रामकथा आहे, लक्षात ठेवा. कृष्णचरित्र फार सुरच आहे, पण कथामूल्याने विचार केला तर रामकथे इतकं उत्तम प्रकारचं कथा काव्य नाही आहे. काव्यशास्त्राप्रमाणे कथेचे जेवढे पैलू असतात ते रामकथेत आलेले. असं रामकाव्य रामायण रामाच्या जन्मापूर्वी वाल्मिकी ऋषींनी लिहिलं अशी कथा आहे. ते सगळीकडे प्रसृत झालेलं आहे. ते अंजनीला केशवीला वाचायला मिळालेलं आहे. आणि त्या वानरांच्या जवळ रामायण काव्य ग्रंथरूप आहे. आणि अंजनीने विचार केला, याला शांत करायला आपण रामकथा सांगावी. सांगितली रामकथा. समाधी लागल्यासारखा वाजत हा हनुमान बसायचा.
अंजनी सांगते, हनुमंत विचारतो त्या कथेतला हनुमंत म्हणजे मीच का? त्याला माहित नाही अजून तो मीच आहे का? लंकाकारीला हनुमंत आणि तो सांगते तो मीच आहे. एवढ्या उड्या मारणारा हनुमंत मीच आहे. अंजली सांगितलं तुला काही दिवसांनी कळेल. आई तुम्ही जो गुरु गुरु शब्द सांगितला, स्वामी शब्द सांगितला, आत्ताच म्हणाले हनुमंताला स्वामी राम आहे. मी माझा स्वामी कसा ओळखतो? कोणाचे पाय धरून गुरु म्हणून? ज्याला तुझी सोन्याची लंगोटी सोन्याचा यज्ञ कवित दिसेल, जो ओळखेल तो तुझा स्वामी म्हणून पाय धरवास. याप्रमाणे हनुमंताने सुग्रीवाने ते दोन तपस्वी शोधायला पाठवलं. त्यावेळी परीक्षा घेतली त्यांनी या दोन तपस्व्यांची आणि त्याच्यामध्ये राम झाडाखाली निजले, हनुमंत वर बसून यांची परीक्षा करतो. राम म्हणाले, लक्ष्मणा एक काही विचित्र वानर आहे ते झाडावर पहिल्यांदाच विचित्र वानरासारखं वानर मलाही दिसतंय. वानरासारखं नाही, वेगळंच आहे लक्षण त्या वानराचे. अरे त्याची लंगोटी सोन्याची आहे, गळ्यात गाठवर सोन्यात. असं रामाने म्हटल्याबरोबर हनुमंताने उडी टाकली, पायावर डोकं ठेवलं. राम त्याचे स्वामी हुशार. आईने सांगितलेलं सगळं रामचरित्र मुखोद्गत झालं हनुमंताचं. भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती हा हनुवटीला धाव बसला. भानू म्हणजे हनुवटी, त्याला धाव बसला. त्याचा उल्लेख त्याच्या चरित्रात जावा म्हणून त्याचं नाव हनुमंत ठेवलं. असा तो बांधतो. वज्र हनुमान मारुती वनारी त्याची कथा सुरू आहे आपली. तो हनुमंत मीच का? आणि ते अशोकवन ज्यांनी उद्ध्वस्त केलं तो हनुमंत मीच आहे का? अरे थांब थोडासा, तुला स्वामी भेटला की तुला सगळं कळेल. यथा समय त्याला कळलं लंका दहन करणारा हनुमंत मीच आहे, वर उद्ध्वस्त करणारा मीच आहे. वनारी सीतेला राक्षस इतके छळताय ते पाहून हनुमंत संतप्त झाला. संतप्त झाल्यावर खाऊ का ठेवू एकेकाला असं त्याला झालं. बराच वेळचा बसला आहे. सीतेची ओळख पटायचा वगैरे कथा सगळ्यांना माहीत आहे. ओळख पटली. सीतेला ती मुद्रिका समर्पित केली. हनुमंत म्हणतो मला भूक लागली. तिकडून निघाल्यापासून आता पण काही खाल्लोच नाही. भूक लागली. काय खाऊ? झाडांना खूप फळं दिसत आहे पण परवानगीशिवाय हात नाही लवकर शकत. काय त्याचं खाऊ का? जेवण आपलं नाही खावं म्हणतात. त्याचा मालक वेगळा. मालकाच्या परवानगीने फळ नको तोडून खाऊ नको. तो भूक लागली काय करू? तोडू नको, परवानगीशिवाय तोडू नको. पण खाली पडलेलं असेल फळ तर ते जरूर खा. त्याच्यावर कोणाचं खातो नाही म्हणून तो पडलेलं फळ खा. ज्याला पडलेलं फळ खाण्याची परवानगी दिली म्हणजे आज्ञा दिली तेव्हापासून म्हण झाली पडत्या फळाची आज्ञा. ही म्हण तिथे निर्माण झाली. पडलेलीच फळं फक्त खायचे, बाकी नाही काय खायचं असं. आता पडलेले फळं वेचून खाल्ले तर पोट नाही भरलं, कमी होते फळं. हा वज्रदेवी भीम होती, त्याला काय पुरतात ते 10-5 फळं.
वन इतकं विध्वंस करून टाकलं, जसा काही शत्रूला त्रास करतो. म्हणून हनुमंताला वनाचा शत्रू, वनाचा काही, वनारी असं नाव पडलं. त्याच्या पराक्रमाप्रमाणे एक नाव आलं त्याला, वनारी. हे वानर एवढं बलवान कुठून आलं? कोणाचं कोण आहे? अंजनीचा सुद्धा. असे पोरा असावे हो, आईचा उद्धार करणार. नाही तर आई बापाचं नाव बुडवणारे, वाटोळं करणारे पोटी जन्मतात. नाही, आई वडिलाचं नाव उज्ज्वल करणार. पोरगं इतकं मोठं व्हावं की पोरामुळे बाप प्रसिद्ध व्हावा. हे रावसाहेबांची चिरंजीवाचा मान आहे. आणि त्याच्यामुळे रामरावाला वाईट वाटतं. असं पोरगं पाहिजे की हे सुभाष केवली, असा सुभाष प्रसिद्ध पाहिजे की त्याच्या प्रसिद्धीने पुढे उद्धरील सर्वांची तो वाचवला. आपण करेल नव्हे हे नवल, पुढे उद्धरील सर्वांची, असं संतान पुढे असा तो हनुमंत. कोणाचा पुत्र आहे? गौरवाने अंजनी मातेचं नाव घेतलं जातं. अंजनी, वनारी, अंजनी सुद्धा. एवढ्यावर नाही हनुमंताची कीर्ती अवलंबून. त्याच्या कीर्तीचं वर्णन रामदूतामध्ये. कसा विलक्षण वानरे लक्ष्मणा, सोन्याचे कपडे घालावं, असा कोण हा विलक्षण आहे? पाहिलं हनुमंताने, स्वामीला ओळखलं, नमस्कार केला. कोण वानर तू? राम परिचय विचारताय. यांनी यांचाही परिचय विचारला. तसं कथानक नाही मला सांगायचे. स्वतःचा परिचय हनुमंत दिला. रामाचा परिचय लक्ष्मणाने दिला, पण हनुमंताजवळ कोणी नाही आहे त्याचा परिचय करून द्यायला. त्यांनी स्वतःचा परिचय करून दिला. मी सुग्रीवाचा मंत्री, माझं नाव हनुमंत, माझे पिता केसरी वानर, माझी आई माता अंजनी त्या वनात राहतो. आता इथे वृक्षमुखावर राहतो. मंत्री आहे सुग्रीवाकडे, म्हणून सुग्रीवाचा सेवक आहे. आणि सुग्रीवाच्या सेवेला मला भगवान सूर्यनारायणाने पाठवलं, म्हणून इथे येऊन राहतो. हा माझा आत्तापर्यंतचा परिचय आहे. तुम्ही कोण तपस्वी साधू लोक हो, हा माझा आत्तापर्यंतचा परिचय आहे. आणि इथून पुढचा परिचय मला रामदूत आणि राम भक्त म्हणतील का? रामदास इथून माझा. आता कोणी अंजनीचा सुद्धा वायू सुद्धा नका म्हणू. मी आता रामदास म्हणूनच माझा परिचय. या दिवशी स्वामी म्हणून स्वीकारला. काय करणार काय? हनुमान चरित्र ऐका, वाचा. आणि गुरुची भक्ती, स्वामीची भक्ती कशी करावी याचे धडे घ्यात गिरवा, असं आपल्याला संत सांगतात. असा तो हनुमंत. इथून पुढे परिचय त्याला रामदास म्हणतात. तो आता सुग्रीवाचा कोणी नाही. मैत्री तर कायम राहते, पण कोणाचा दास नाही, कोणाचा स्वामी नाही. जे काही आहे ते दास्य तो करतो. रामपदांचा आहे, एवढं लक्षात ठेवा. हा माझा परिचय. रामदूता प्रभंगा वायूचा सुद्धा आहे. वायूसारखं बळ आहे. झंझावाताला, महावादळाला नाव आहे प्रभंजन. प्रभंजन शब्दाचा महान भयानक वादळ 200 किलोमीटर वेगाने धावत आहे. मोठमोठ्या इमारती कोसळून पाडते. काही 25-30 वर्ष झाले असतील, जास्त झाले असतील. एक वेळा वादळ झालं दक्षिण भारतात, आंध्राच्या बाजूला. ते
16 बोगीची रेल्वे चालली होती रुळावरून. वादळाचा झोप असा आला की 16च्या 16 बोगी पालथ्या पडल्या. एवढा जोर त्या वादळाचा. अशा बलवान वादळ आला, वाऱ्या आला. आपण झंझावात म्हणतो, त्याचं संस्कृत नाव प्रभंजन असं. अत्यंत बलवान हनुमंत वायू सुत आहे म्हणून वायूचं संपूर्ण बळ त्याच्यात आहे म्हणून त्याला प्रभंजन म्हणतात. रामदूता प्रभंजना महाबळी अत्यंत बळवान प्राणदाता. महाबळी फार बलवान आहे. त्याच्या बलवानपणाची बलाची एखादी कथा येईल पुढे तेव्हा ऐकू. प्राणदाता इंद्रजिताच्या शक्तीने लक्ष्मण डाया मूर्छित होऊन पडला रणांगणात. रामाला अतिशय वाईट वाटलं. माझा उजवा हातात माझा बनिष्ठ प्राण तो लक्ष्मणाचा झाला. औषध जवळ नाही, वैद्य जवळ नाही, कसं करायचा जीवन. आणि लक्ष्मणाशिवाय अयोध्येत परत गेलो होता. आयांच्या पुढे मी कोणतं तोंड दाखवतो. रामाला अत्यंत शोक झाला. प्रश्न आहे, खरंच शोक झाला का रामाला? त्याला त्या ईश्वर म्हणतो आणि तो रडतो बसा. त्याला शोक कसा झाला? झाला शोक. याला काय अर्थ झाला? का झाला? रावणाने ब्रह्मदेवाची तपश्चर्या केली. वायू भक्षण करून केले. एका पायावर उभं राहून केले. तपाला प्रसन्न होऊन ब्रह्मदेव म्हणतात, रावणा काय पाहिजे? मला अमर व्हायचे, बस दुसरं काय. मला मरायचं नाही, अमर कर मला. ब्रह्मदेव म्हणतात, माझ्या राज्यात फक्त मरणारे जग असतात. माझा लोकच मर्त्य होत. इथे अमर कोणी नाही होऊ शकत म्हणून ते मी देऊ शकत नाही. ते नाहीच ते कुठून देणार? तो दुसरं काही. मग मी मागतो कसं करा? ठीक आहे, माग काय दुसरं मागतो. मला दैत्यांपासून धोका नसावा आणि देवांपासून मला धोका नसावा. म्हणजे माझा मृत्यू देवापासून व दैत्यापासून नसावा. कारण रामाला माहीत होतं माझ्याशी मुकाबला करू शकते ते काही पदार्थ दैत्य, देवही कसे बळवान आहे. आणि म्हणून त्यांनी दोनच वर मागितले. दैत्यापासून धोका नको कसा असतो, देवापासून धोका नको कसा असतो. रावण आनंदित विलास करत माझला भयंकर पृथ्वीची तक्रारी केल्या गानाने केले. ऋषी मुनी गेले. ब्रह्मदेवाला म्हणतात, काय प्रलय चाललाय तुमच्या त्या सृष्टीमध्ये? ते आवडण्यासाठी माझा नाही, माझी निर्मिती नाहीये. ते महाविष्णू पाहते. महाविष्णूकडे सगळं आहे. असा असा रावण माजलाय, त्याला आवडायचं. कशामुळे माजला? त्याला वर मिळालेच म्हणून. कोणी वर दिली? विधाता म्हणतात मीच दिली. तुम्ही वर द्यायचे, मी निष्करायचं. हे काय गणित आहे? काय वर दिले तुम्ही? विष्णू नेहमी शंकर वा ब्रह्मदेव जे वर देतात त्या वरांचं विश्लेषण आणि त्याच्यातून स्वतः सुरक्षित राहून त्या दुष्टांचा संहार करता येईल याची युक्ती निवडतात. दानवापासून मृत्यू नको आणि देवापासून नको. विष्णूने टाळी वाजवली. शाबास ब्रह्मदेव, ती व्यवस्था ठेवली. म्हणून रावण मारायसाठी मला अवतार घेणार आहे. 7वा अवतार आहे. तो अवतार घेणार आहे. त्यात आता मला दैत्य होऊन जाता येणार नाही आणि मला देव होऊनही जाता येणार नाही. सुटलाय फक्त मानव
सत्वाकडे पाहणाऱ्या रजोगुणी मानवांची निर्मिती. आता मानवाकडून धोका नको असं त्यांनी मागितलंच नाही. आता आपण मानव होऊनच अवतार राम अवतार हा मानुष अवतार आहे असं लक्षात ठेवायचं. ते त्यांनी मागितलेल्या वराची पूर्ती करायला विष्णूने मानवी अवतार करायला. आणि मानवी अवतार घेतल्यावर मानवाच्या सगळ्या गुणधर्माचं पालन करणं भाग आहे. काही हानी झाली, कशाचा वियोग झाला की माणूस रडतो. म्हणून सीता हरण झाल्यावर रामाला रडावं लागलं. त्याचं अंतःकरण रडत नव्हतं. मानवी रूप आहे म्हणून जगाला राम रडताना दिसले. लक्ष्मण मूर्छित झाल्यावर रामाला शोक झाला. अयोध्येत आयांना कसं तोंड टाकू म्हणून राम रडताय. वैद्यानामध्ये सुषेण वैद्यांना त्यांनी संजीवन मुठी आणायला सांगितली. हिमालयामध्ये आहे तशी कोणी आहे, कुठे लंका कुठं हिमालय, कोण जाईल? हनुमंताकडे पाहिलं. हनुमंता लक्ष्मणाला उठवायचं, संजीवन मुठी आणायची. आज्ञा जय श्रीराम मारली आहे पोटी हिमालयात. आणि वनस्पती ओळखता नाही वनस्पती आता ओळखू नाही आली तर बत्तीस घेऊन जाणं काही बरं नाही. बुद्धिमत्ता बरेच ठेवून त्या वैद्याला म्हणा तुझं तू ओळखून घे परमत सांग. लक्ष्मणाचे प्राण त्या संजीवन मुठीने जागेवर आले. रामाला आनंद झाला. प्राण जातात उठवी पडे. दुसऱ्यांदा उठवलं. लक्ष्मण खाया रोज पडला. रामाला शोक झाला आणि रामाच्या सर्व सैन्याला शोक झाला. सगळ्यांचे हातपाय गळाले. जिथे लक्ष्मण जातो आहे तिथे आमची काय कथा आहे? आम्ही काय आता त्या दुःखाशी युद्ध करू शकणार? सगळ्यांचे हातपाय गळाले. खाली बसले, गुडघ्यात डोके घालून. आणि असे काय दुबळ्यासारखे बसतात? हनुमंत विचारतो. आता अवसानच गेलं. लक्ष्मणासारखा महावीर जिथे संपतोय किंवा इतका घायाळ होतोय तिथे आमची काय कथा आहे? आम्ही हताश झालो. मनात गुडघ्यात घालून सगळे शोक करीत बसले. आणि हनुमंतांनी सर्वांना प्रोत्साहन दिलं, उत्तेजना दिली, सगळ्यांचा जोश परत आणून दिला. सकाळ उठली हे स्वतःच्या सामर्थ्याने लक्ष्मणे रामसेनेला युद्धासाठी जागृत करून सकाळ उठली. या प्रकारे हनुमंताचं हे खूप सुरस वर्णन भीमरूपी स्तोत्रात येतं. स्तोत्राच्या जवळजवळ प्रत्येक वर्णनाला एक एक कथा कहू. काही कथा सकाळ उठली पडे. आता 5 मिनिटात सौख्यकारी युद्धात सगळ्यांना उत्तेजना प्राप्त करून दिली. राम सैन्य आनंदित झालं. पुन्हा युद्धाला सज्ज उभं आहे. रामाला आनंद झाला. लक्ष्मणाचे प्राण परत आले. हनुमंत आपल्या बाजूने तेवढे कष्ट करतोय. हनुमंताच्या बद्दल विलक्षण भाव रामाच्या चित्तात निर्माण झाले. पण युद्धभूमी आहे. हनुमंताकडे फक्त रामाने अवलोकन करायचं. थँक्यू हनुमंता असं नाही कधी म्हणाले. त्यांची ती कृपा नजरच हनुमंताला संजीवन देत आहे. असा तो हनुमंत सौख्यकारी. स्वतःच्या पराक्रमाने कोणत्याही परिस्थितीत उपस्थित असणाऱ्यांना तो सुखद देत आहे. सौख्यकारी सगळ्या वानरांना. चला रे वानर हो, सेतू
बांधायचा. निघाले पुन्हा जाणे उड्या चला रे वानर हो लंकेत शिरायचं. शिरले. रामा आपण फक्त आज्ञा करा, आता मी काय करायचं की केलंच. रामाला नेहमी संतुष्ट राखलं. रामाचा स्वतःच्या बळावरचा भरवसा हनुमंताच्या बळावर आहे. इतकं ते हनुमंताला मानताय. सेवक आहे, सौख्यकारी, सुख देतो आहे. सुख देतो, पैसा खूप मिळवतोय, काही अडचण नाही. भरपूर लाखोंचं पॅकेज आहे. दर महिन्याला लाखो रुपये कमाई आहे, भरपूर पैसा आहे. एवढ्याने नाही भागत. त्याला कर्जही नसावं म्हणजे श्रीमंती मोजली जाते. नुसता पैसा मिळवणे आणि श्रीमंती म्हणजे कर्ज नसावं. आम्ही जुगारही खेळत नाही, कर्जही काढत नाही, काय करीत नाही. एवढ्याने पैसा साचत नाही, मिळवावा लागतो. म्हणजे धनाच्या श्रीमंतीसाठी एक सकारात्मक आणि एक नकारात्मक दोन्ही उपाय करावे लागतात. अनाठाई खर्च करता येणार नाही आणि उत्तम व्यवहाराने जोडून या धन उत्तम व्यवहारही करावंच लागेल. तसं नुसतं सुख देऊन पुरेसं नाही, त्याच्यासोबत तोंडी लावायचं तुमचं सुद्धा दुःख असलं. म्हणून जोडून दोन विशेषण आहे. सौख्यकारीच्या सोबत दुःख आणि सुख. नुसत्या सुखाने नाही. पोरापासून जर सुख हवा असेल तर पोरगं हुशार शिकलेलं पाहिजे एक, आणि दुसरं ते निर्व्यसन. दोन्ही बाजू जुळल्या म्हणजे पोराचं सुख आहे. हनुमंत नुसता सुखदायी नाहीये, त्याच्यासोबत दुःखाचा लवलेश असून याची व्यवस्था करणारा दुःख आहे. धूर्त अत्यंत चलाख. केव्हा काय करायचं, काय निर्णय घ्यायचा, हनुमंताला वेळ नाही लागत निर्णय घ्यायला. ताबडतोब रामाला लक्ष्मणाला मारायचं म्हणून रामाच्या सल्ल्याने इंद्रजिताने एक यज्ञ ठरवला. तो गुप्त जायला पाहिजे. यज्ञाची वार्ता राम लक्ष्मणाला संपवण्यासाठी यज्ञ करतो आहे, ही वार्ता राम सैन्यात कळलं नको. ते सावध होतील ना. गुपचूप मध्यरात्री एखाद्या लंकेपासून दूरच्या ठिकाणी यज्ञाचं आयोजन झालं. इंद्रजित मोठ्या कंकण बांधून रावणाच्या सध्याने चाललं आणि या प्रकारे तो यज्ञ हनुमंताचं सैन्यात काम करायचं. राक्षस मारण्याचं काम कमी केलंय, पण राक्षसांना कसं मारायचं याच्या निर्णय घेण्याचं काम जास्त केलं. रात्री हेरगिरी करत फिरायचा. त्या वानराला कोणी ओळखीत नव्हतं तर नाही. अष्टमा सिद्धी प्राप्त असलेला आणिमा लगिमा वयमा गरिमा वाटेल तेवढा मोठा होत असेल, वाटेल तेवढा लहान होत असेल, आणू जोडी बारीक होत असेल. आणि असा रावण सैन्यात टाळता, रावण राज्यात टाळता पत्ता लागला. यज्ञ सुरू. यज्ञाचं निमित्त राम मारायचा, राम लक्ष्मण मारायचा. आता हा यज्ञ जर सफल झाला तर यज्ञनारायण प्रसन्न होईल. ती देवता रामाच्या मृत्यूची व्यवस्था करू. हे होता कामा नाही. रूप बदलवलं. एका ब्राह्मणाचं रूप घेतलं, याज्ञिकाचं रूप घेतलं. लहान वयाचं पोरगं याज्ञिकच. आणि अपरात्री त्या यज्ञाच्या भूमीवर प्रकट सगळ्या याज्ञिकांना नमस्कार केला, इंद्रजिताला नमस्कार केला.
आणि ती शिकलेलं नसतं. हो शिकलो. माझ्या गुरुनी मला खूप सगळं शिकवलं. तुला सगळे मंत्र तंत्र येतात, कोण येतात. आमचा हा यज्ञ चाललाय विपू हरप. हो तुम्ही एक दोन मंत्राची सूचना करायची, मला मग ते पाठच आहे, आठवण करायचं शिकलोय सगळं. सध्या थांब आमच्यासोबत. प्रत्यक्ष मंत्र म्हणाले तुला नंतर बसवतो, ठीक आहे थांबतो. नुसता काय थांबतो, तुमची काही सेवा करीन ना मी, कळलं सेवा. तुपाचं भांड इकडे आहे, आहुत्यांच्या भाताचं भांड तिकडे ठेव, संगीता अशा ठेव, माझं ते असं नाही दिसत पाहून आण. अशी सगळी सेवा हनुमंताला त्या याज्ञिकांनी सांगितली. तो करतोय. सगळे याज्ञिक म्हणतात आयुष्यात प्रथमच इतका उत्तम हुशार आज्ञाधारक सेवक मिळाला. काय खुश झाले सगळ्याला. यज्ञ संपायला आता एकच दिवस उठलाय, उद्या पूर्णाहुती आहे. आजच्या रात्री सगळे याज्ञिक या पोरावर फार खुश. बेटा तुझी छान सेवा केली, किती हुशार असून अगदी निरपराध काय. आम्ही तर असं काही पाहिलं नाही कधी. फार प्रसन्न झाले. तुला काय पाहिजे मा. आता उद्याचा यज्ञ झाल्यावर आम्ही आपापल्या ठिकाणी जाऊ. त्याच्यापूर्वी तुला काय हवं ते देऊन जाऊ. तसं तर मला काही नको. असं जो म्हणतो तसं मला काही नको, त्याला खूप हवं असतं. पण नीट मार्ग सरळ स्पष्टपणे आणि प्रसन्नपणे देतो. मग असं करा ना, काय करा. त्या मंत्रामध्ये तो चामुंडा देवीचा यज्ञ होता. तिच्या वर्णनाच्या श्लोकामध्ये रिपू हरी असा शब्द आहे. मला होच्या ऐवजी तो अक्षर पाहिजे. हनुमंत म्हणतो होच्या ऐवजी मला तो अक्षर पाहिजे. जे काही याज्ञिकाचं डोकं नाही चालत. हनुमंता पुढे कोणाचं डोकं चालत का, गंमत आहे का. हो अक्षर नको, होच्या ऐवजी क आहे. दिलं बेटा तुला. आम्ही इतके खूप झालोय तुझ्यावर की तू म्हणशील ते दिलं तुला. नक्की दिलं. तो दिलं. यज्ञभूमीवर आपण वचन दिलं ना मला देण्याचं, मग ते वचन पूर्ण यज्ञभूमीवर. आम्ही खोटं नाही बोलणार. तुला होच्या जागी तो दिला. जयत्वं देवी चामुंडे अशी श्लोकाची सुरुवात आहे. शेवटचा शब्द शत्रू रिपू हरी असा चामुंडा देवीला म्हटलंय. आता तो द्यायचं म्हणजे काय करायचं. हे हरी शब्द जिथे तिथे तुम्ही फक्त काही म्हणत नाही. यज्ञभूमीवर वचन दिलंय, याज्ञिकांना पाळणं भाग पडलं आणि त्या श्लोकात त्यांनी रिपू काही म्हटलं. हनुमंताचं काम झालं. त्या श्लोकाने पूर्णाहुती झाली आणि रिपू तारीख झालं ना ते आता खाली राहिली. आणि तो यज्ञाचा ध्वंस झाला. धूर दुसऱ्याचा घात करायचा, स्वतःला धक्का लागू नाही द्यायचा. या सामर्थ्याला धूर्तपणा म्हणतात. शहाणपणापेक्षा वेगळा आहे. आपल्या हिताची उमजवणे हा शहाणपणा आहे. दुसऱ्याचा विध्वंस आपलं हित दोन्ही सांभाळण्याला धूर्तपणा म्हणतात. तसा पोला आहे, अत्यंत धूर्त. सिंह माथाला झाला, शिकार होईल. पण साधारण खाल्ल्याशिवाय सिंहाचं पोट नाही भरत.
आता कुठून आणायचा हत्ती मागून दाखवत नाही पाहिजे. शिवमाने युक्ती केली आणि अशी युक्ती केली, जाहीर केलं, मी आता हिंसा सोडली, अहिंसा परमो धर्म. आता प्रवचन करायला लागलं. प्राणी प्रजाजन हो, असे भिवू नका, असे जवळ या बसा, सतरंजा काढून ठेवायच्या, वयाच्या आणि शिवता म्हणून येऊन बसायचं, शिवमाने प्रवचन करायचं. खूप छान. प्रवचन संपलं की उठून जायचे प्राणी, एखादा मागे रेंगाळायचा, माझ्याशी काही बोलायचंय का, तू थांबवा, ये ना असा जवळ बोल ना. सगळे निघून गेले, एकच उरलाय प्राणी. त्याच्यावर हाताची एक झडप टाकायची, त्याला संपवायचा, त्याला खायचं. असं त्यांनी रोज प्राणी मारायचे, कसल्या जागी त्याची शिकार त्याला मिळते. ते खाल्ल्यावर उरलेलं कातडं हाडं काय मांस रक्त प्रकाश शिल्लक असेल, आपण गुहेच्या तोंडाशी बसायचं, आपल्या मागे गुहेच्या भागात सगळं तपत जायचं. 8-15 दिवसात दोरबंदी सुटली सगळी. खूप दिवसात रोज रोज प्रवचनाला जात आहे. म्हणजे प्राणी एकदा कोल्हा, गाढव आणि अस्वल तिकडे एकमेकाला भेटले. अरे महाराजांना तब्येत बरी नाही, म्हातारे झाले म्हणतात, प्रवचन करतात, तुम्ही भेटून आले का? अस्वल म्हणतो नाही गेलो मी, काय गाढव म्हणतो मी नाही गेलो, कोल्हा म्हणतो मी पण नाही गेलो. मग आपण तिघं मिळून जाऊया का त्याला भेटायला? हो जाऊन येऊ, आपण प्रजा असल्यामुळे राजाचा मान आहे, तो जायला पाहिजे. तिघं जण जसे गुहेच्या जवळ हे तिघं आले, गुहेतून येणारी दुर्गंधी सगळीकडे फैलली आहे. गाढवाने नाकाला रुमाल लावला. सिंह म्हणतो काय झालं? नाकाला रुमाल का लावला? गाढवच ते शेवटी, इथं कळत नाही त्याला गाढव म्हणला. याप्रमाणे काय दुर्गंधी सुटली हो, तर नाकाला रुमाल लावतो, काय करू? दुर्गंधी सुटली, गाढवा दुर्गंधी सुटली म्हणतो का? ये इकडे. गाढवाला एक झापण मार, गाढव रोड पण. आता दुसरं अस्वल पुढे आलं, त्याने नाही नाकाला रुमाल लावला. का नाही लावला? नाकाला रुमाल लावला तर गाढवाला कडाका बसला. तर मी रुमाल लावून मला नाही दोडके खायचे. काय रे अस्वला, तुला दुर्गंधी येते का? नाही हो महाराज, इतका सुगंध सुटलाय, सगळी दबाड बोलतो, दुर्गंधी सुगंध सुटलाय म्हणतो. तुला काय वाटतं, सुगंध म्हटलं की वाचशील? अस्वला आपला तिसरा उठला. कोण? कोरोबा उठली. काय रे कोरोबा, तुला सुगंध येतो का दुर्गंध येतोय? 4 दिवसापासून इतकी सर्दी झाली की वाचत धूर्त, धूर्त शब्द सांगितला. वनारी अंजनी सुता रामदूता प्रपंचना प्राणदाता सकळा उतरवी बळे शौचकारी दुःख हारी धूर्त. असा या यज्ञाच्या प्रसंगावरून हनुमंताचा धूर्तपणा लक्षात घ्या. धूर्त वैष्णव, विष्णू भक्त आहे. रामभक्त म्हणजे विष्णू भक्त आहे. विष्णू भक्तांना वैष्णव म्हणतात. ते दुसरं काहीच मानित नाही, विष्णू शिवाय मानित नाही. विष्णूचे अवतार मानतात, विष्णूची कृत्ये मानतात, विष्णूचा उपदेश मानतात. असा एकनिष्ठ असणारा वैष्णव, वैष्णव गायक विष्णूची स्तुती सतत गायन करणार आहे. दीनानाथा, दीन अनाथा असाच शब्द आहे.
दोन्ही शब्द बरोबर आहे. दीनानाथा दीन दुबळे दिसले की हनुमंत त्यांच्या रक्षणासाठी आहेच, असं रामाने निजा रामाला जाताना हनुमंताला सांगितलं. भक्त दीन दुबळे तुला हात मारते तर तुझं ध्यान सांडून त्यांच्या रक्षणाला धावत राहा. दीनांचा सहाय्यक आहे. हरी शब्दाचा वादारा होतो, वादारे रूप असणारा म्हणून हरी रूपा. सौख्यकारी दुःखहारी धूर्त वैष्णव गायक दीनानाथा हरी रूपा. सुंदर आहे. हनुमंत सुंदर दिसतो, महाबळही सुंदर दिसतो. सौंदर्य शरीराच्या देखणेपणावर अवलंबून नाही, अंतःकरणाच्या देखणेपणावर अवलंबून आहे. अंतःकरणामध्ये जो निर्दोषपणा आहे तो शरीरावर भागत असतो. म्हणून सुंदर जगदात्रा जगाच्या प्रत्येकाच्या अंतःकरणात त्याला वाव मिळाला, ठाव मिळाला. सगळे अंतःकरणापासून ज्याला मानतात तो वेदांतर आहे. सगळ्याचा दिशा सर्व देशात हनुमंत प्रिय आहे. इतका प्रिय आहे, इतका मान्य आहे की रामापुढे कोणी नारळ कोणी हनुमंतापुढे भीक कधी नारळाचे. इतका समर्थ आहे, इतका लोकांना आवडतो. एकट्या हनुमंताचे खूप देवळं बांधले, पण एकट्या रामाचं एकही देऊ नये. त्याच्या पुढे कपीवर आहेच, त्याच्याशिवाय रामाला नाही म्हणत आहे. म्हणजे राम एवढे दुर्बळ आहे का असा नाही त्याचा अर्थ. मी भक्त प्रतिपालक आहे हे सुचवण्यासाठी भक्ताला समोर ठेवला. असं रामाचा मोठेपणा गमावून हनुमंताचा मोठेपणा नाही वाढत. रामाच्या कृपेने हनुमंत मोठा आहे असा हनुमंत मानतात. आणि आपल्याला तशा पद्धतीने विवेचन करता आलं पाहिजे. 3 दिवसात पूर्ण स्तोत्र, पूर्ण